स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. त्यानंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे. पानाचे देठ महाराजांच्याकडे येईल असे ठेवावे. त्यानंतर धूप व नंतर दीप दाखवावा आणि अर्धचंद्राकृती ओवाळायचं. त्यानंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे. सत्यं वर्तन परिसंचयामि असे म्हणावे. तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. सत्यं वर्तन परिसंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. सत्यं वर्तन परिसंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. सत्यं वर्तन परिसंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् असा गायत्री मंत्र 3 वेळा म्हणावा. नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे आणि 6 वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे. वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे. रोज सकाळी संध्याकाळी ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. श्री स्वामी समर्थ.